नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पक्षी आकाशात कसे उडतात किंवा ढगात पाणी कुठून येतं, पावसाचं पाणी वरून खालीच कसं पडतं, दिवसा चंद्र किंवा रात्री सूर्य का बरं उगवत नाही, तुम्ही म्हणाल हे काय आहे. पण खरं तर हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या लहानपणी आपल्या बालबुद्धीला पडत होते आणि या सगळ्या प्रश्नांची या सगळ्या शंकांचं निरसन झालं ते फक्त आणि फक्त केवळ विज्ञानामुळे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेनामध्ये आपण केवळ आणि केवळ या विज्ञानाचा वापर करत असतो. अशा या विज्ञानाचं दैनंदिन जीवनातील महत्त्व कळावं म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतातील चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण परिणामाचा शोध लावला आणि याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि म्हणूनच 28 फेब्रुवारी हा दिवस भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करत असतो. तर 28 फेब्रुवारीला जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्यानिमित्तानेच आजचा आपला स्पेशल कार्यक्रम आहे. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत आपल्या पहिल्या गेस्ट डॉक्टर अंजली क्षीरसागर. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर अंजली क्षीरसागर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात अध्यापिका आहेत. 2017 साली त्या याच विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. विद्यापीठाच्या सिनेट व विधान परिषदेच्या देखील त्या सदस्य होत्या. 12 विद्यार्थ्यांनी त्यांच्याबरोबर संशोधन करून अभ्यास करून PhD संपादन केलेली आहे. त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रकल्प देखील हाताळलेले आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर विनीता नवलकर. नमस्कार विनीता मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. सध्या CEBS मध्ये त्या रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एक्स-रे ॲस्ट्रॉनॉमी इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात PhD केलेली आहे. विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये खगोलशास्त्रावर गेली 10 वर्ष ते व्याख्यानं देत आहेत. त्याचप्रमाणे खगोलशास्त्राचा विविध स्तरावर प्रचार प्रसार आणि अभ्यास व्हावा म्हणून त्या सदैव सक्रिय असतात. अशा आजच्या आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून आपण जास्तीत जास्त माहिती करून घेऊयात. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहेत. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 24 90 80 50 2498 80 50. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आजच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या दोन्ही तज्ज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. मंडळी, खरं तर आपल्याला ज्या सुखसुविधा उपलब्ध आहेत ना त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत. आणि भविष्यात आपण काय करू शकतो किंवा काय घडवू शकतो हे सुद्धा फक्त विज्ञानच ठरवू शकते. अशा या भारतीय विज्ञान दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. याचा आपला विषय आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनीता नवलकर आणि डॉक्टर अंजली क्षीरसागर. दोघींचाही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप छान असा महत्त्वाचा आजचा विषय आहे आणि खूप छान गप्पा आपल्याला मारायच्या आहेत. मुळात विज्ञानाचं महत्त्व आता अधोरेखितच आहे. म्हणजे अगदी उठल्यापासून जसे आपण डोळे उघडतो ते रात्री डोळे बंद करेपर्यंत याच विज्ञानाच्या बळावर आपण जगत असतो. एवढी प्रगती केलेली आहे. सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेणार आहेत. पण मला असं विचारायचं आहे अंजली मॅडम की या विज्ञान दिनाचं महत्त्व तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमच्या व्याख्येत काय आहे? म्हणजे मी तर कल्पनाच नाही करू शकत की आपण विज्ञानाशिवाय कसं जगतो किंवा जगू शकतो. कारण आपण लहानपणापासूनच बघितलं आहे की स्वयंपाकघरात किंवा साधा आपण पूर्वी फोन वापरायचो किंवा आता मोबाईल आलेत किंवा इंटरनेट, सगळीकडे आपण विज्ञानाचा वापर करत असतो. आणि कुठेही म्हणजे हे फक्त शहरापुरतं सीमित न राहता गावामध्ये खेड्यांमध्ये सुद्धा हे सगळं पसरलेलं आहे. आणि सगळेजण मोबाईल तर इतक्या फ्रिक्वेंटली वापरतात आणि इतकं सहजपणे वापरतात की हे काही विज्ञानाची वेगळी प्रगती झाली आहे म्हणून हे शक्य झालंय असं कोणाला वाटतच नाही. त्यामुळे ह्याचं फारच महत्त्व आपल्या आयुष्यात आहे.
आणि विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण ह्या सगळ्याची ओळख मुलांना विशेष करून देतो. कारण आता विज्ञान दिनानिमित्त नेहमीच असं दिसलंय की आता ह्या वर्षी करोनामुळे थोडा प्रॉब्लेम आहे, पण नाहीतर सगळ्या शाळा कॉलेजेसची मुलं आम्ही विद्यापीठात बघतो किंवा सगळ्या आपल्या ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे मुलं येतात, तिथे काय काम चाललंय ते बघतात आणि पुढे त्यांना ह्याच्यात इंटरेस्ट निर्माण व्हावा हे त्या निमित्ताने घडतं. तर त्यामुळे विज्ञान दिनाचं आपल्या देशात फारच महत्त्व आहे. कारण लहानपणापासून जर तुम्ही वैज्ञानिक वृत्ती लोकांमध्ये जर वाढवली तर पुढे त्याचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. विनीता मॅडम, मला तुमच्याकडे यायचं असं विचारायचं आहे की विज्ञान दिनाचं प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्त्व आहे आणि आता जो बदल झालेला आहे, काळाप्रमाणे जो आपण बदललेलो आहोत, तर ह्या विज्ञान दिनाची व्याख्या तुम्ही काय कराल? तर विज्ञान दिन आपण साजरा करतो दरवर्षी, हे तर महत्वाचं आहेच. म्हणजे त्याचा मूळ उद्दिष्ट हाच आहे की विज्ञानाचा प्रचार व्हावा, म्हणजे सामान्य लोकांपर्यंत आपल्या देशात काय चाललेलं आहे, की काही नवीन गोष्टी किती तयार होत आहेत याच्याबद्दल माहिती मिळावी. आणि आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर म्हणजे आता गेल्या वर्षभरात जेव्हा आपण लॉकडाऊनमुळे सगळेच घरात अडकलेलो आणि आपला बरेच इश्यूज होते की म्हणजे एज्युकेशन पासून सगळ्याच गोष्टी, तर जर आपल्याकडे जर विज्ञान नसतं किंवा इंटरनेट नसतं तर आपण काय करू शकलो असतो? काहीच करू शकलो नसतो बेसिकली. कारण आपले सगळे क्लासेस, एज्युकेशन पूर्ण ऑनलाईन झालेले. साधं भाजीपाला सुद्धा आपण ऑनलाईन मागवलेला आहे. त्यामुळे सुसह्य झालंय, खूप सोपं झालेलं आहे. जर अशा काळात लॉकडाऊन झाला असता, जर आपल्याकडे इंटरनेट नसताना हे जर सगळं झालं असतं तर खूप कठीण गेला असता काळ ऍक्च्युली. तर बऱ्याच गोष्टी आपल्या खूप सिंपल झालेल्या आहेत केवळ विज्ञानामुळे. आणि असं म्हणतो ना आपण की आज आपण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आपल्या खरं तर घराघरामध्ये प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचा एक आपल्याला खूप मोठा सहभाग आहे. आणि म्हणूनच 28 फेब्रुवारीला जो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार आहोत, तर त्याविषयी अनेक काय कार्यक्रम होतात, उपक्रम असतात, हे आपण जाणून घेऊच. पण मला दोघींनाही असं विचारायचं आहे की विनीता मॅडम, तुम्हाला की या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात आणि काय तुमचे आवडीचे विषय होते? फिजिक्स हा विषय कायमच आवडीचा होता. शाळेत असताना काही छोटी छोटी पुस्तकं वाचण्यात आली, त्याच्यावरनं मला ॲस्ट्रॉनॉमीकडे थोडी आवड जास्ती निर्माण झाली. आणि हळूहळू मग फिजिक्स विषयी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणखीन थोडी आवड, म्हणजे वाचन जास्ती झालं, आवड निर्माण झाली. मग मी डिसाईड केलं की म्हटलं ॲस्ट्रॉनॉमीकडेच वळायचं. आणि अजूनही म्हणजे आता ॲस्ट्रॉनॉमीमध्येच मला रिसर्च करायला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधनं थोड्या प्रमाणात माझा रिसर्च तिथून झाला. आणि हो, म्हणजे खरं सांगायचं तर कुतूहल हे मेन हे होतं की त्याच्यामुळेच मी या विषयाकडे वळले. आणि अजूनही ते कुतूहल तसंच कायम आहे असं मला वाटतं. त्यामुळे जरी आता ह्याच विषयात मी काम करत असले तरी अजून खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे सायन्समध्ये असं कायमच असतं की कधी असं एंड आलंय कुठल्याही विषयाचा असं कधी होतच नाही. म्हणजे खूपच नवीन गोष्टी तुम्ही रोजच शिकत असता. आणि आता तुम्ही शिकलेल्या गोष्टी अख्ख्या म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात आपल्याला ऐकायच्याच आहेत. फक्त आपला एक फोन आलाय, तो आधी घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथवरून. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फिरती प्रयोगशाळा अशा पद्धती संकल्पना मराठी विज्ञान परिषदेची आहे, तर त्याबाबत स्पष्टीकरण केलं तर बरं होईल की ज्यायोगे सामान्य व्यक्तीला किंवा सामान्य शाळांना पण त्याचा उपयोग होईल. दुसरा प्रश्न असा आहे की खगोलशास्त्र या विषयाची सामान्य माणसाला काय आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं का? कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक इतर शास्त्र जे आहेत ती प्रत्येक व्यक्तीशी संबंधित असतात, पण खगोलशास्त्र किंवा आकाश निरीक्षणाचा अभ्यासाची तशी आवश्यकता नाही म्हटलं जातं. पण आपण आकाशगंगेच्या मानानं आपण फार छोटे आहोत, ही संकल्पना आपल्या मनात रुजणं महत्वाचं असतं, याच्यासाठी उपयोग होतो. या बाबतीत आपलं काही स्पष्टीकरण आहे का, आणखीन काही? आणि तिसरा प्रश्न असा आहे की स्वयंपाकघरामध्ये सुद्धा विज्ञान आज आहे, तर म्हटलं जातं की कांदे आणि बटाटे एकत्र ठेवू नयेत असं म्हटलं जातं. या बाबतीत आपण काही सांगू शकाल का? धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद डॉक्टर. खूप छान असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर मला असं अंजली मॅडम तुम्हाला विचारायचं की त्यांचा जो प्रश्न होता की फिरती प्रयोगशाळा,
तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? कारण त्यामुळे मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत विज्ञान अजून पोहोचण्यास मदत होईल का, किंवा अजून काय प्रकारे काय मार्गदर्शन कराल? फिरती प्रयोगशाळा ऍक्च्युली बऱ्याच आहेत, म्हणजे फक्त मराठी विज्ञान परिषदेचीच आहे असं नाही सांगणार मी. पुणे विद्यापीठात सुद्धा आमच्याकडे एक फिरती प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यातनं ऍक्च्युली एक मोठी बस आहे की ज्याच्यात ऍक्च्युअल प्रयोग मुलं करू शकतात किंवा नाटकाच्या प्रमाणे आम्ही ते प्रयोग मुलांना दाखवतो. आधी जादू सारखं त्यांना दाखवतो आणि मग त्यांना सांगतो की हे जादू नाहीये, हे विज्ञान आहे. असं आहेत. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली मला आत्ता पत्ता मराठी विज्ञान परिषदेचा सांगता येणार नाही, पण फिजिक्स डिपार्टमेंट पुणे विद्यापीठात जर तुम्ही डॉक्टर ढोल्यांना केलं कॉन्टॅक्ट, तर ही प्रयोगशाळा आम्ही आता पुणे जिल्ह्यात, म्हणजे पर्टिक्युलरली पुणे विद्यापीठाच्या अंडर जे 3 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या शाळांमध्ये आम्ही जातो आणि तिथल्या मुलांना हे खूप आवडतंय आणि ते सगळं. आणि त्याशिवाय आम्ही समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात स्पेशल शिबिर भरवतो. या प्रयोगशाळेचे जे प्रयोग आहेत ते आम्ही विद्यापीठात करून दाखवतो. तर मुलांना यायचं असेल तर ते तिथे येऊन सुद्धा, आणि मुलांना गोडीही त्याच्यामधून त्याच्यामुळे जास्त खूप गोडी लागू शकते. अगदी खरं आहे. विनीता मॅडम, मला तुम्हाला विचारायचं, जसं त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की खगोलशास्त्र, जसं त्यांचं असं मत आहे की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात ह्या विषयाचा किती उपयोग होतो, आणि मला असं वाटतं तुम्ही दोघी या विषयातला एक्सपर्ट आहात, काय सांगाल? सो इमिजिएटली बघितल्यावर बऱ्याच वेळेस असंच वाटतं की खगोलशास्त्राचं सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यात इमिजिएट काही उपयोग होत नाही. पण एक हिस्टॉरिकली जर आपण बघितलं तर आपण साधारण एक अपोलो मिशन्स पासून किंवा चंद्रावर जेव्हा पहिल्यांदा माणूस उतरलेला त्या मिशन्स पासूनचा जर एक अंदाज घेतला तर आपली जी आत्ताची जी टेक्नॉलॉजी आपण वापरतोय, म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा चंद्रावर गेला तेव्हा ह्याच्यापेक्षा कमी ह्याचा मोबाईल मेमरी असलेला किंवा कमी ह्याचा कम्प्युटर असा साधा सोप्पा हे घेऊन नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेलेला. पण ती एक सुरुवात होती. आपली जी सिलिकॉन इंडस्ट्री जी आहे तिथपासून ती सुरुवात झाली. जी आता आपल्याला आपण मोबाईल फोन किंवा लॅपटॉप जे सर्रास वापरतो, हे तिथून ती खरं तर सुरुवात झाली. तर स्पेस रिसर्चसाठी ती खरी सुरुवात झाली. साध्या दुसऱ्या गोष्टी, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले स्पोर्ट्स शूज, जे आपण लाईट वेट स्पोर्ट्स शूज बऱ्याच वेळेस विकत घेताना आपण बघतो, पण खरं हे लाईट वेट स्पोर्ट्स शूज हा प्रकार सुद्धा स्पेस रिसर्चसाठी पहिला बनवण्यात आला. आणि तिथूनच मग ते आता डे टू डे लाईफमध्ये आपण ह्या गोष्टी इतक्या कॉमनली वापरतो की आपल्याला रिअलाइज पण होत नाही की हे पहिला कशासाठी बनवलं गेलेलं होतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे खूप इम्पॉर्टंट असते की ह्या रिसर्चमध्ये, एस्पेशली भारतासारख्या कंट्रीजमध्ये, हे खूप इम्पॉर्टंट असतं की एखादं जेव्हा प्रोजेक्ट तयार होतं किंवा आपण आता सॅटेलाइटवर काम करतो किंवा एखादं असं मोठं प्रोजेक्ट जेव्हा येतं तेव्हा थ्रू आउट द कंट्री, म्हणजे पूर्ण देशामध्ये एम्प्लॉयमेंट हे खूप मोठ्या स्तरावर होतं. त्यामुळे हे अशी प्रोजेक्ट्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एकेका प्रोजेक्टसाठी साधारण 10-15 वर्ष काम चालू असतं. त्यामुळे त्याच्यासाठी, आणि कधीच ही प्रोजेक्ट्स एका इन्स्टिट्यूशनमध्ये वगैरे नाही बनत. तुम्ही देशातल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स एकत्र येऊन कामं करतात आणि त्यासाठी ज्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होतं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मला असं वाटतं आता जसं तुम्ही सांगितलं की हा खूप छान मुद्दा सांगितलं की एखाद्या प्रोजेक्टवर आणि त्यातून एम्प्लॉयमेंट निर्माण होते, रोजगाराची संधी निर्माण होते, आणि एखाद्या देशाची जेवढी वैज्ञानिक स्थिती जास्त मोठी किंवा जास्त चांगली असते तेवढी आर्थिक स्थितीही तेवढी चांगली असते असं आपण म्हणू शकतो. आपल्याकडे खूप वैज्ञानिक प्रगती झालेली इतर देशांच्या तुलनेमध्ये, अंजली मॅडम तुम्ही काय सांगाल की आता आपण कुठे आहोत किंवा आपली कितपत प्रगती इतर देशांच्या तुलनेत आहे? ऍक्च्युली प्रगती तशी बघितली तर ओव्हरऑल आपण नाही सांगता येणार की आपण खूप पुढे आहोत किंवा खूप मागे आहोत. पण सुरुवातीपासून आपल्या सरकारने स्पेस रिसर्चमध्ये खूप म्हणजे पैसा पण घातला आणि त्याच्यात पुढे आपण बरेच पुढे आहोत. म्हणजे मला वाटतं की अगदी डेव्हलप्ड कंट्रीज अमेरिका आणि रशिया आणि असे 2-3 सोडले तर त्याच्यानंतर आपला नंबर आहे स्पेस रिसर्चमध्ये तरी, असं मला वाटतं. दुसरं व्हायरॉलॉजी म्हणून जो एरिया आहे की विषाणूशास्त्र ज्याला म्हणतात, त्याच्यात सुद्धा आपल्या भारतात बरंच काम चालतं आणि बऱ्याच लसी आपण शोधलेल्या आहेत. बऱ्याच या क्षेत्रामध्ये पण आपण बरंच काम केलेलं आहे आपल्या देशामध्ये. आणि आत्ता जी कोरोनाची लस आली आहे ती सुद्धा त्याचं एक उदाहरण आहे की इतर देशांच्या बरोबर आपल्या देशातही अशी लस शोधली गेली आणि तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की
ओव्हरऑल जरी आपण असं म्हटलं की खूप आपण प्रगत देशांपर्यंत नाही जाऊ शकत, तरी काही काही स्पेसिफिक क्षेत्रांमध्ये भारतामध्ये खूप चांगली प्रगती झालेली आहे विज्ञानामुळे. नक्कीच. आणि तुमच्या दोघींच्या संशोधनाचे विषय होते, त्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचे. पण आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची किंवा एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं रोजचं आयुष्य ज्याच्यावर अवलंबून आहे अशा विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनीता नवलकर आणि डॉक्टर अंजली क्षीरसागर. विनीता मॅडम, खरं तर आपण छान चर्चा करतोय वेगवेगळ्या विषयांवर. तुम्ही सुद्धा संशोधन केलेलं आहे, तर तुमच्या संशोधनाबद्दल आम्हाला सांगा ना थोडक्यात काही. सो माझं संशोधन बेसिकली एक्सरे ॲस्ट्रॉनॉमी ह्याच्यामध्ये होतं. सो माझं काम असं होतं की आपण जो 2015 साली सॅटेलाईट सोडला ॲस्ट्रोसॅट म्हणून, त्याच्यावर एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप म्हणून एक टेलिस्कोप होती, दुर्बीण होती. तर त्याच्यात साधारण 320 आरसे होते. म्हणजे आपल्याला नॉर्मल जे दुर्बीण असते त्याच्यामध्ये साधारण 1 किंवा 2 आरसे असे असतात, पण एक्सरेसाठी ज्या दुर्बिणी असतात त्या काही वेगळ्या अरेंजमेंटमध्ये तयार केलेल्या असतात. तर त्याच्यात साधारण 320 असे आरसे होते. आणि माझं संशोधनाचं पहिलं काम हे होतं की त्याचं ग्राउंड कॅलिब्रेशन करायचं. म्हणजे ती टेलिस्कोप इथे आपल्या मुंबईतच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये बनवण्यात आली होती. आणि त्या 320 आरशांचं एकत्रीकरण, त्याचा जो फोकस असतो तो कॉमन असला पाहिजे डिटेक्टरच्या जागी, असं ते एक काम होतं. सो मॅन्युअली आम्ही हे सगळे 320 आरसे एकत्र ट्यून वगैरे केले होते. हे आमचं पहिलं काम होतं. आणि त्यानंतर असंच एक दुसऱ्या टेलिस्कोपसाठी वेगळ्या प्रकारचे, आणखीन एक्सरेसाठीच पण वेगळ्या प्रकारचे आरसे बनवणं, ते काम आणखीन माझा संशोधनाचा तो दुसरा विषय होता. अगदी खरं आहे की मला म्हणजे सर्वसामान्य लोकांना बघताना असं वाटतं की एखादा रिसर्च किंवा एवढी वर्ष तो चाललेला असतो, पण त्याच्या मागची मेहनत हे खरोखर जे तुम्ही संशोधन करता त्यावेळेस कळते. त्याविषयी अधिक जाणून घ्यायचा. अधिक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. हो. अजूनही आदिवासी दुर्गम ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा प्रचलित असतात. त्याचे निर्मूलन सकारात्मकपणे, सक्षमपणे करण्याच्या दृष्टीने विज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की काही विद्यार्थी अगदी म्हणजे प्राथमिक अवस्थेपासून शालेय शिक्षणाच्या विज्ञानाबद्दल आवड नसते किंवा विज्ञान कच्चं असतं, अशा विद्यार्थ्यांसाठी काय आपण उपाययोजना सुचवाल? धन्यवाद. नक्की, धन्यवाद रवींद्रजी. खरं तर त्यांचा जो पहिला प्रश्न आहे, अंजली मॅडम तुम्हाला विचारते की काय सांगाल त्यांना की आदिवासी भागांमध्ये अजूनही थोड्याशा श्रद्धा, अंधश्रद्धा हा प्रकार आहे, बऱ्यापैकी कमी झालेला आहे, पण अजूनही काही भागांमध्ये आपण म्हणू शकतो की थोड्याफार अंधश्रद्धेचं प्रमाण आहे. तर ते अजून कसं दूर करता येईल? अंधश्रद्धा बेसिकली आपण म्हणजे कोणाची श्रद्धा असू शकते एखाद्या धार्मिक ह्याच्यावर, पण अंधश्रद्धा नक्कीच आपल्याला निर्मूलन करायला पाहिजे. कारण आपण त्यांना दाखवू शकतो. म्हणजे आता बरेचसे असे जे आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वगैरे असे केले जायचे की एखादा मनुष्य विस्तवावर चालतोय, तर तो ऍक्च्युली विस्तवावर चालतो तेव्हा तो ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ त्याच्यावर थांबत नाही, किंवा त्याचं जी गरमी असते ती त्याच्या पायाला लागू नये म्हणून तो भराभरा पाय उचलतो. तर हे जे सगळं आहे ते विज्ञानाद्वारे करून दाखवलं. आणि हे कोणी पण करून दाखवलं, म्हणजे त्याच मनुष्याने नाही, हे कोणी पण करून दाखवलं. तर मग लक्षात येतं की नाही, ही त्या मनुष्याची सिद्धी नाही आहे, हे विज्ञानामुळे शक्य आहे. आणि ते विज्ञान त्याचं समजून घेतलं तर ते आपण दुसऱ्याला पण समजून सांगू शकतो. आणि विज्ञानाचं हेच महत्त्व जास्त आहे की विज्ञान तुम्हाला नेहमी प्रयोगाद्वारे करून सिद्ध करता येतं. आणि अंधश्रद्धा जी आहे ती तुम्हाला कधीच सिद्ध करता येत नाही. ती प्रत्येकाची श्रद्धा असू शकते, पण ती तुम्हाला सांगता येत नाही. आणि विज्ञान जे आहे ते व्यक्तिसापेक्ष नाही आहे. अंधश्रद्धा किंवा श्रद्धा जी असते ती व्यक्तिसापेक्ष आहे. विज्ञान हे सामाजिक आहे. आणि ते जसं एकाने एक ठराविक प्रयोग केला तर त्याला जे रिझल्ट्स मिळणार आहे तेच प्रयोग दुसऱ्याने तो जर प्रयोग केला तर त्याला तसेच रिझल्ट मिळतील. अगदी साधं म्हणजे आपण एखाद्याची दोरीची लांबी जेव्हा घेतो तेव्हा प्रत्येकाने ती मोजली तर त्याच्यात 1% फरक येईल, पण अदरवाईज ती सेमच येईल. पण असं अंधश्रद्धेच्या बाबतीत नाही सांगू शकत, कारण एक जण काही प्रयोग करेल, दुसरा काही दुसरं करून दाखवेल आणि त्यांचे रिझल्ट सेमच येतील असं नाही सांगता येत. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी प्रयोगाने सिद्ध करून नाही दाखवता येत त्या अजून तरी व्हॅलिड नाही विज्ञान असं ते मानतं. आणि ते आपल्याला त्यांना समजून सांगणं शक्य आहे आणि गरजेचंही आहे. खूप छान सांगितलं. जसं तुम्ही सांगितलं की
एखादी कृती किंवा हे जे आपण सिद्ध करतो प्रयोगाद्वारे ते आपलं विज्ञान आहे आणि जी कृती आपण सिद्धच करू शकत नाही ती अंधश्रद्धा आहे. त्यांचा जो दुसरा प्रश्न होता तो मला विनिता मॅडम तुम्हाला विचारायचा की त्यांनी सांगितलं की मुलांचा ओढा कधी कधी काही मुलांचा थोडा कमी असतो विज्ञानाकडे किंवा असा, पण आता जसं अंजली मॅडमने सांगितलं की प्रयोगशीलता कुठलाही ह्याच्यामध्ये आपण प्रयोग करून त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. सो मुलांना ही गोडी किंवा हे प्रयोग करायला अगदी लहानपणापासून दिले तर नक्कीच त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल? हो नक्कीच. म्हणजे विज्ञानाविषयी जर आवड निर्माण करायची असेल तर नक्कीच प्रयोग करणं हा सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण आपण कितीही पुस्तकं वाचायला दिली तरी प्रयोग जेव्हा आपल्याला डोळ्यासमोर दिसतात तेव्हा त्यांनी खूप वेगळा इफेक्ट होतो नक्कीच. त्यामुळे जसं मगाशी मॅडम म्हणत होत्या की फिरत्या प्रयोगशाळा वगैरे आहेत, तर अशा काही आणखीन जर आपण सुविधा निर्माण केल्या ज्या गावागावात जाऊन अशा मुलांना आणखीन दाखवण्यात आलं किंवा डेली अभ्यासक्रमात, कधी कधी ते थोडंसं डिफिकल्ट पण होतं. काही दुर्गम ठिकाणी डेली अभ्यासक्रमात हे गोष्टी इन्क्लूड करणं खूप डिफिकल्ट होतं. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जर जाऊन अशा काही प्रयोग वगैरे दाखवले आणि मुलांच्या लेवलला जाऊन त्यांना ते समजवले तर नक्कीच अशा मुलांना सुद्धा सायन्स विषयी गोडी नक्कीच निर्माण नक्की. आणि अंजली मॅडम मला विचारायचं की जसं मगाशी त्यांनी सांगितलेलं की कुतूहल हा पहिला मुद्दा असतो की कुतूहल वाटणं आणि त्यातून एखाद्या प्रयोगाची सुरुवात होते. तुम्ही काय सांगाल? कुतूहल तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि लहान मुलांमध्ये कुतूहल असतं, जातीचंच म्हणजे त्यांच्यात कुतूहल असतं. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीत आपण ते थोडंसं दाबतो. त्यांना किती प्रश्न पडत असतात आपल्यालाही लहानपणी, किती साधे साधे तर ते प्रश्न असं सगळ्यात म्हणजे कुठलेही प्रश्न विचारले तर त्या शिक्षकांनी किंवा पालकांनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. कधीही ते दाबू नाही त्यांनी मुलांनी जर प्रश्न विचारले तर. आणि मॅथमॅटिक्स सायन्स ह्याच्यात तर असं आहे की तुम्ही कोडी पण सांगू शकता. खूप म्हणजे तुम्ही मजेतनं म्हणजे असं बोलता बोलता एखादं कोडं सांगितलं आणि ते कोडं सोडवायला त्याला जर इच्छा झाली आणि तो करायला लागला तर त्याच्यातनं त्याला विज्ञानाची म्हणा किंवा गणिताची गोडी निर्माण होते. तर त्यामुळे हे शिकायचंय म्हणून न शिकवता आपण आपल्या प्रॅक्टिसमधनं किंवा अशी कोडी घालून जर त्यांना विचारलं तर त्यांना आपोआप त्याच्यात इंटरेस्ट वाटेल असं मला अगदी खरं. आणि जसं तुम्ही सांगितलं गणित आणि ह्या विषयांचा उल्लेख निघालाय तर विशेषतः भौतिकशास्त्र किंवा संख्याशास्त्र ह्याच्यामध्ये थोडा महिलांचा ओढा कमी आहे किंवा सहभाग कमी असं तुम्हाला वाटतं का? काय तुमचं काय मत आहे? काय सांगाल? खरं तर असं मला वाटत नाहीये की ओढा कमी आहे. कारण म्हणजे मी जेव्हा बघते की मी स्वतः जेव्हा MSc केलं तेव्हा आम्ही वर्गात समजा 60 होतो, त्याच्यापैकी एक 8-10 मुली असतील जास्तीत जास्त, तेवढ्या सुद्धा नव्हत्या. आणि आता आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा आम्ही पाहतो की 50% जास्त मुली असतात. त्यामुळे ओव्हरऑल मला असं वाटत नाही की शिक्षण कमी मुली घेतात. पण मे बी सामाजिक परिस्थितीमुळे किंवा पुढे तुम्हाला संशोधन जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्हाला त्याच्यात झोकून द्यावं लागतं आणि ते एक तुमचं ध्येय असतं की त्या ध्येयापाठी तुम्ही काम करत राहणं आणि खूप मेहनत करावी लागते. ते मात्र आहे की तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो आणि सामाजिक परिस्थिती मे बी त्यांना पुढे जाऊ देत नाही असं मला वाटतं. पण म्हणजे ओव्हरऑल शिक्षण जर बघितलं तर आपण मास्टर्स किंवा इव्हन आता सध्याच्या लेवलमध्ये PhD लेवलपर्यंत सुद्धा मुली बऱ्याच असतात. पण पुढे त्या तेवढ्या जात नाही असं मला वाटतं आणि त्याचं थोडंसं त्याला समाज जबाबदार आहे असं मला वाटतं. त्याविषयी तर आपण चर्चा करूयाच. वनिता मॅडम तुम्हाला काय वाटतं? नाही नक्कीच मॅडम बोलल्या ते खरं आहे की सामाजिक काही रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे कधी कधी मुलींना पुढे जाता येत नाही. पण त्याच्यावरनं मला आणखीन एक असं सांगावं असं वाटतं की काही फॅसिलिटीज आहेत इनफॅक्ट ज्या केवळ मुलींसाठी गव्हर्नमेंटनी चालू केलेल्या आहेत, लाईक वुमेन सायंटिस्ट फेलोशिप वगैरे, की तुम्ही जर तुमच्या करिअरमध्ये ड्यू टू सम रिस्पॉन्सिबिलिटीज जर ब्रेक घेतलात तर तुम्ही 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या काळानंतर परत सायन्समध्ये रिसर्चमध्ये ऍक्च्युली येऊ शकता. तर ह्याच्यासाठी अशा काही बऱ्याच फेलोशिप्स गव्हर्नमेंट देते. त्यामुळे रिसर्चमध्ये अशा आहेत फेलोशिप्स ज्या तुम्ही म्हणजे मुलींसाठी खास अशा काही राखीव फेलोशिप्स आहेत ज्याच्यातून तुम्ही परत रिसर्चकडे वळू सुद्धा शकता. आणि खरं तर मला असं वाटतं की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याविषयी थोडं आपण नंतर अधिक सविस्तर बोलूया. कारण त्या फेलोशिप जर आपल्याला हव्या असतील किंवा कोणाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर कुठे आणि कशा पद्धतीने ते कॉन्टॅक्ट करू शकतात त्याविषयी बोलूया. एक फोन घेऊया. उल्हास दिघे सर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. पुण्यावरून बोलतायत. नमस्कार सर, बोला. नमस्कार. मी प्रश्न सांगू काय? हो विचारा, तुमचा प्रश्न विचारा. अच्छा, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की विज्ञान आणि प्रसार आणि प्रचार या संदर्भात अंधश्रद्धा हा शब्द नेहमी येतो.
पण माझ्या मते श्रद्धा ही अंध असूच शकत नाही. जी असते श्रद्धा ती एकतर खरी किंवा खोटी. तुमचा सलग प्रश्न विचारा सर. किंवा खोटी यावर आपलं मत काय आहे? नक्कीच नक्कीच. धन्यवाद. अंजली मॅडम, काय सांगाल की मगाशी आपण त्याच्यावर बोललो आणि त्यांनी सांगितलं की खरी किंवा खोटी, यावर तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? नाही, श्रद्धा ही प्रत्येकाची असते. म्हणजे ती, मी म्हटलं तसं की हा व्यक्तिगत प्रश्न आहे की एखाद्यावर तुम्ही श्रद्धा एखाद्या व्यक्तीवर पण असू शकते, देवावर पण असू शकते. त्यामुळे ती श्रद्धा असणं वेगळं, किंवा ते सुद्धा कसं असतं की थोडंसं मला कधीतरी असं वाटतं की आपण जेव्हा खूप आपल्याला काही त्रास असेल किंवा एखादी विपत्ती असेल तेव्हा आपण देवाचा, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की तेव्हा देवापाशी लोक जाऊन आणि प्रार्थना करतात किंवा असं, तर त्याला मी श्रद्धा म्हणेन. पण एखाद्याने काही सांगितलं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, किंवा भूतप्रेत आहेत ह्याच्याबद्दल सांगितलं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तर ती अंधश्रद्धा म्हटली जाईल. ती खरी किंवा खोटी असं मला नाही वाटत की असं म्हणू. त्याला आपण अंधश्रद्धाच म्हणू की जे मी मगाशी सांगितलं तसं की जे तुम्ही सप्रमाण दाखवू शकत नाही ती श्रद्धा नाही, तर ती अंधश्रद्धा आहे. आणि श्रद्धा जेव्हा तुम्ही म्हणता ती एखाद्या व्यक्तीवर किंवा देवावर असते, ती तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो की तुम्हाला त्यांनी समाधान होतं ते केल्याने, किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी रामरक्षा म्हटली तर मला भीती नाही वाटत, तर ते तुमच्या मनाचं समाधान असतं. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की त्याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार, ती श्रद्धा आहे. पण जेव्हा एखाद्याने काही सांगितलं की हे असं असं मी बघितलं होतं आणि त्याच्याबद्दल काही प्रमाण नाहीये तुमच्याकडे, तर ती अंधश्रद्धा असेल, खोटीच असेल. कारण कुठल्याही एका शक्तीवर आपण एक विश्वास ठेवत असतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तो भाग वेगळा असू शकतो. मला असं म्हणजे महत्वाचा एक मुद्दा सांगायचा आहे की मागचं अख्खं वर्ष आपण कोरोनाच्या भीतीच्या छायेत घालवलं. म्हणजे असंख्य परिस्थितीमधून आपण अनेक परिणामांना तोंड दिलेलं आहे आणि आता त्याच्यावर एक लस, कोविड किंवा कोरोनावर लस आलेली आहे आणि तो सुद्धा या विज्ञानाचाच एक भाग आहे की ज्याच्यामुळे आता खूप परिस्थिती बदलत चाललेली आहे. त्याविषयी काय सांगाल, तुम्ही काय सांगाल? सो ऑफकोर्स हा विषय माझा नाही आहे, त्यामुळे मी त्याविषयी खूप डिटेलमध्ये काही नाही बोलू शकत. पण जे काही वाचनात आलेलं आहे त्याच्याबद्दल म्हणजे एवढं नक्कीच लक्षात येत आहे की कुठलीही लस तयार करायला साधारण त्यांचे जे 3 ट्रायल फेजेस असतात त्या करायला साधारण 1.5 ते 2 वर्ष हा कालावधी मिनिमम लागतो. इतर सगळ्या ज्या लसी तयार झालेल्या आहेत इतर रोगांच्या, तर तेवढा कालावधी लागतो. पण कोरोनाच्या ह्याच्यामुळे आपण पूर्ण जगभरात जी काही परिस्थिती निर्माण झालेली, त्यामुळे बऱ्याचशा ह्या सगळ्या गोष्टी लसी निर्माण करायच्या जी प्रक्रिया आहे ती ऑलमोस्ट फास्ट फॉरवर्ड केली गेली. आणि सो ह्याचं महत्व हे आहे की जर आपल्याकडे आता सायंटिफिक लॅब्स नसत्या, जर सायंटिफिक टेक्निक्स नसती, तर आपण हे कुठेही, म्हणजे नुसतं भारतात असं म्हणत नाहीये, तर विज्ञानाशिवाय आपण हे करू शकलो नसतो खरं तर. त्यामुळे तिथेच म्हणजे खूप इम्पॉर्टंट हे आहे की इतक्या फास्ट प्रोसिजरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करायच्या. आणि आता आपण लसीकरण चालू पण केलेलं आहे, साधारण अख्ख्या जगभरात आता लसीकरण चालू झालेलं आहे. आणि नुसतं लसीकरणाबद्दल पण नव्हतं की सुरुवातीला इन्फेक्शन आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी ज्या टेस्ट निर्माण केल्या गेल्या त्याचं सुद्धा म्हणजे असं वाचण्यात आलेलं की सुरुवातीला जी पहिली टेस्ट आली त्याला 2-3 दिवस लागत होते रिपोर्ट्स यायला. नंतर हळूहळू अशा टेस्ट आल्या की 15 मिनिटात रिपोर्ट्स यायला लागले. त्याचा कालावधी कमी झाला. आणि ते ह्या कंडिशनमध्ये खूप इम्पॉर्टंट होतं, कारण तुम्ही किती लोकांना क्वारंटाईन करणार. जर तुमचे रिपोर्ट्स यायला जर लेट व्हायला लागला तर तुम्ही बेसिकली स्प्रेड खूप फास्ट होऊ शकतो. अगदी खरं. अंजली मॅडम, तुम्हाला काही सांगायचंय? मला एवढंच वाटतं की जे विज्ञानावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, म्हणजे माझं असं, मी सुद्धा अडकले होते. मी अमेरिकेला गेले होते आणि मी लॉकडाऊनमध्ये अमेरिकेत अडकले होते आणि तेव्हा माझे आणि काही नातेवाईक होते. तर तेव्हा सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की लस आली की मग आम्ही भारतात जाणार, किंवा म्हणजे ते बरेच वयस्कर आहेत त्यामुळे त्यांची मुलं त्यांना इथे पाठवायला तयार नाहीयेत. त्यामुळे त्यांनी म्हटलं की लस आली आणि ती लस येणार ह्याच्यावरही लोकांचा विश्वास होता. आणि अथक प्रयत्नांनी वैज्ञानिकांनी ती खूप कमी कालावधीत शोधून काढली. म्हणजे रेकॉर्ड टाईममध्ये बऱ्याच लसी, आणि एक नाही आली, बऱ्याच 4-5 लसी आल्या आहेत. म्हणजे हे एका देशाचं काम नसून बऱ्याच देशांनी मिळून हे सगळं काम केलेलं आहे. आणि म्हणजे लोकांनाही विश्वास होता की लस आली तरच आम्ही जगू शकतो. हे खूप महत्वाचं आहे की लस नाही आली तर ह्या सगळ्या जगात काय होईल, मानव जातीचं काय होईल हे सांगता येणार नाही. असं जे लोकांनी विश्वास ठेवला आणि वैज्ञानिकांनी तो सार्थ ठरवला असं मला वाटतं. त्याबद्दल त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची किंवा एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री.
विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. मगाशी विनीता मॅडम तुमच्या संशोधनाबद्दल तुम्ही सांगितलं, अंजली मॅडम तुमच्या संशोधनाबद्दलही थोडं ऐकून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. काय सांगाल? माझं विषय जर म्हटला तर कम्प्युटेशनल मटेरियल सायन्स असं आपण म्हणतो त्याला. म्हणजे एखाद्या पदार्थाचा गुणधर्म, तो पदार्थ तयार केला जातो लॅबोरेटरीमध्ये आणि मग तो तपासला जातो. तर साधारण लोकांना माहिती असतं की काही मेटल्स असतात ते वाहक असतात, विजेचे आणि उष्णतेचे. काही अर्धवाहक असतात, काही म्हणजे वाईट असतात, ते वाहू देत नाही त्याच्यातनं उष्णता वगैरे. पण हे सगळे पदार्थ ॲक्च्युली लॅबोरेटरीमध्ये तयार करायचे आणि मग त्यांचे गुणधर्म तपासायचे आणि त्यांना मग त्यांचं ॲप्लिकेशन्स किंवा कुठे करायचं, ह्याच्याऐवजी आम्ही लोक कम्प्युटरवर त्यांचं मॉडेलिंग करतो. म्हणजे प्रारूप एक तयार करतो त्यांचं आणि त्यांचे गुणधर्म काय असतील किंवा या दृष्टीने आपल्याला एखादा पदार्थ जर एखाद्या ॲप्लिकेशनसाठी हवा असेल तर तो कुठल्या नवीन पदार्थांनी तयार करता येईल. किंवा तो आता सध्या पर्टिक्युलरली नॅनो सायन्स असं तुम्ही ऐकलं असेल. नॅनो हा शब्द, अब्जांश हा शब्द खूप कॉमन झालाय. म्हणजे छोटे खूप अणू एवढ्या आकाराचे पदार्थ तयार होतात. तर समजा एखादा आपण सोनं घेतलं, सोनं आपल्याला माहिती आहे की सोनं सगळ्यांना अगदी चकाकतं सोनं माहिती असतं. पण मी तुम्हाला जर सांगितलं की सोन्याचा छोटासा तुम्ही तुकडा घेतला तर तो काळा सुद्धा असू शकतो किंवा लाल सुद्धा असू शकतो, तर तुमचा विश्वास बसणार नाही. तर तो लहान असतो त्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात. तो किती लहान असतो हे खूप वेगळी व्याख्या मला द्यावी लागेल, ते आता इथे विषय नाहीये. पण कम्प्युटरवरती प्रारूप तयार करून आणि पदार्थांचे गुणधर्म शोधायचे आणि मग आपल्याला हवे ते पदार्थ आपण तयार करू शकू लॅबोरेटरीमध्ये, असे पदार्थ संगणकाद्वारे तयार करून सांगायचे. म्हणजे ॲक्च्युली पदार्थ तयार करायला जेवढे पैसे लागतात तेवढे लागत नाहीत आणि तुम्हाला आधीपासून कळतं की एक 10 पदार्थातले हे 2 पदार्थ चांगले आहेत, मग तेवढेच मी लॅबोरेटरीमध्ये तयार करू शकते. तर संगणकावर आम्ही बेसिकली पदार्थांचे गुणधर्म शोधायचे हे काम करतो. अरे वा, म्हणजे जसं तुम्ही इथे संशोधन करत असता आणि खरंच खूप मेहनतीचं आणि अथक परिश्रमाचं हे काम आहे. आणि आपल्या बऱ्याचशा अशा गृहिणी ज्या असतात त्या रोजच्या रोज स्वयंपाकघरामध्ये सुद्धा असं संशोधन एक प्रयोगशाळा काढलेली असते आणि रोजच्या रोज चालू असते. त्याविषयी काय सांगाल तुम्ही? हो नक्कीच. म्हणजे कुकिंग करायचं स्वयंपाकघरात तर मग त्याच्यासाठी विज्ञान किंवा प्रयोग हे खूपच असतात इम्पॉर्टंट. साधं आपण काही गोष्ट करायचं झाली तर आपला तवा किती तापलेला आहे इथपासून आपण सुरू करतो. चपाती करायची झाली तर तवा किती तापलेला आहे इथपासून सुरू करतो. आत्ताच्या काळामध्ये आपण मायक्रोवेव्ह हे पण खूपच वापरतो, तर त्याच्यासाठी पण आपण बऱ्याच वेळेस टेम्परेचर, टाईम हे आपण सेट करत असतो. हे सगळ्या गोष्टी प्रयोगच असतात. सुरुवातीला जेव्हा आपण वापरायला घेतो तेव्हा अंदाज नसतो, पण मग आपण एक गोष्ट बनवायची त्याच्यासाठी आपल्याला इतकी मिनिटं लागतात, त्याला इतकं टेम्परेचर लागतं, याचा आपण विचार करतच असतो सतत. ते सुद्धा एक प्रयोगाचाच भाग झाला. अगदी खरं आहे. आणि म्हणजे अगदी लहानपणापासूनच ह्या प्रयोगामध्ये आपण वाढत असतो. आपण अजून चर्चा करू. एक फोन घेऊया. पारेश घुले आपल्याशी बोलतात नागपूरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार. तारेशी तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न हा आहे की विज्ञान प्रसार माध्यमाचे फायदे कोणते आणि तोटे कोणते? माध्यमांचे धन्यवाद तारेची. खरं तर विज्ञान प्रचार आणि प्रसार या माध्यमाचे तोटे काहीच नाहीत असं आपण म्हणू शकतो. कारण जसं आत्ताच बघितलं आपण की अगदी डोळे उघडण्यापासून डोळे बंद करेपर्यंत ह्या विज्ञानाच्या याच्यावरच आपण जगत आलेलो आहे. मला असं विचारायचं आहे की अंजली मॅडम तुमच्या दोघींनाही की संशोधन क्षेत्र सोडलं तर इतर कोणाला अगदी ह्या क्षेत्रात काम करण्याची आवड असेल तर ते करू शकतात का? काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? हो नक्कीच. म्हणजे ॲटलिस्ट खगोलशास्त्राविषयी तरी मी नक्कीच सांगू शकते की असे बरेच प्रोग्राम्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही संशोधक म्हणून जरी काम नाही केलं कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये तरी तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा तुमचा रेग्युलर काही जॉब असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खगोलशास्त्राच्या खूप गोष्टी करू शकता. त्याला आपण सिटिझन सायन्स प्रोग्राम्स असे म्हणतो. भारतामध्ये आत्ता हे असे प्रोग्राम्स तयार व्हायला लागलेत, पण नासाचे वगैरे किंवा इतर देशांचे असे खूप प्रोग्राम्स आहेत जिथे जनरल नॉर्मल सिटिझन्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि अगदी त्यांना प्रॉपर डेटा, ज्या त्या मोठ्या मोठ्या टेलिस्कोपचा डेटा ऍक्च्युअली दिला जातो आणि त्याचं बेसिक त्या डेटाचं क्लासिफिकेशन म्हणा किंवा त्या डेटाचा बेसिक अंदाज घेऊन त्याच्याबद्दल त्यांची मतं थोड्या प्रमाणात लिहिणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ह्याचा ऍक्च्युअल शास्त्रज्ञांना खूप फायदा होतो, खूप जास्ती. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर
हे अशा प्रकारचे जे हौशी ॲस्ट्रॉनॉमर्स असतात किंवा ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर्स आपण त्यांना म्हणतो, ते म्हणजे खूप पूर्वीपासून त्यांचं योगदान खूप आहे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. म्हणजे एखादं नवीन कॉमेट शोधायचं किंवा एखादं नवीन ऑब्जेक्ट शोधायचा, तर असे बघणारे, सतत आकाश निरीक्षण करणारे इतके आहेत की ते ॲक्च्युली शास्त्रज्ञांना इन्फॉर्म करतात बऱ्याच वेळेस की असा एक वेगळा ऑब्जेक्ट दिसतोय. आता एक तुम्हाला म्हणजे सांगायचं तर आपल्याकडे मुंबईत सुद्धा असे खूप लोक आहेत काम करणारे की सोहो म्हणून एक टेलिस्कोप होती नासाची, पूर्वी सोलार टेलिस्कोप होती, सूर्याचं ऑब्झर्वेशन करायची. तर सूर्याजवळ असलेले कॉमेट्स असे इकडच्या काही लोकांनी म्हणजे शोधून काढलेले आहेत तो डेटा वापरून. आणि दे आर नॉट प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स, म्हणजे त्यांचं मेन काम ॲस्ट्रॉनॉमी नाहीये, पण त्यांची आवड ॲस्ट्रॉनॉमी आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यात मेहनत घेऊन त्याच्यात काम करून त्यांनी ऍक्च्युली म्हणजे खूप शोधलेले आहेत. खूप छान महत्वाचा एक म्हणजे माहिती पुढे आलेली आहे. आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की असं काही संशोधन किंवा रिसर्च करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तेवढा अभ्यास करा, म्हणजे अभ्यास आणि मेहनत तर आहेच, पण तुम्ही या क्षेत्रात नसताना सुद्धा कशी मदत करू शकता हे याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही दिलं. मगाशी अंजली मॅडम तुम्ही सांगत होता की विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी छान सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही तुमच्या इथे त्याचा अवलंब करता, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. एक तर आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे नॉर्मली आपल्या ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे MSc करणाऱ्या मुलांना उन्हाळ्यात स्पेशली प्रोजेक्ट करायला बोलवतात आणि तिथे त्या लोकांबरोबर प्रोजेक्ट केल्यावर पुढे त्यांना संशोधन करायचं असेल तर तिथे त्यांना चान्स मिळतो संशोधन करायला. पण अशा शाळेतल्या मुलांसाठी किंवा कॉलेजच्या मुलांसाठी असे काही संधी उपलब्ध ह्या नॅशनल इन्स्टिट्यूट्समध्ये नाही आहे. तर ते आम्ही आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात साधारण आम्ही 2001 पासून हे सुरू केला हा उपक्रम की आम्ही उन्हाळ्यात अशा मुलांना बोलवतो आणि आमच्या इथे काय संशोधन चालू आहे हे त्यांना दाखवतो. जसं म्हणजे नॉर्मली विज्ञान दिनाच्या दिवशी हे सगळं होतं, पण ते एक दिवस इतका थोडा असतो की त्या मुलांना त्याच्यात फक्त बघता येतं, त्यांना ऍक्च्युली त्याच्यात काय चाललंय ते करता येत नाही. तर आमच्याकडे साधारण हा महिनाभराचा कार्यक्रम असायचा. त्यांना आम्ही लेक्चर्स पण द्यायचो थोडीशी, पण लेक्चरपेक्षा ऍक्च्युली आमच्या संशोधनात आम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडी गोडी वाटायची. आणि मला एका वर्षी तर असं आठवतंय की BSc फर्स्ट इयरला असणारी मुलं होती आणि त्यांनी मला सांगितलं की आता उन्हाळा संपलाय, आमचं कॉलेज सुरू झालंय, पण तरी आम्हाला इथे यायचंय. तर मी आठवड्यातनं एकदा त्यांच्याशी गुरुवार वगैरे असं आम्ही काहीतरी ठरवला होता आणि दर संध्याकाळी म्हणजे दर गुरुवारी संध्याकाळी आम्ही भेटायचो आणि ते प्रश्न घेऊन यायचे आणि आम्ही त्या प्रश्नांवर चर्चा करायचो किंवा ते एखादा विषय निवडायचे आणि ते म्हणायचे ह्याच्यावर आम्ही प्रश्न विचारू, तुम्ही आम्हाला उत्तरं द्या. आणि पुढे ह्याच्यातनं ती मुलं नंतर MSc करायला आमच्याकडे आली, पुढे बरेचसे त्याच्यातलं त्यांनी संशोधन केलं. तर मला असं वाटतं की हे सुरुवातीला जर आपण असं त्यांना इंट्रोड्यूस केलं तर त्याच्यात गोडी वाढते आणि ते पुढे म्हणजे त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की आमची सुरुवातीला काही भौतिकशास्त्र घेण्याची इच्छा नव्हती, म्हणजे आम्ही भौतिकशास्त्र हा नको विषय जरा कठीण आहे किंवा असं, पण हळूहळू ती गोडी लागली. तर ह्याच विषयी मला दोघींनाही विचारायचंय की जशी फिरती प्रयोगशाळा किंवा शाळेमध्ये मुलांना आपण लहानपणापासून शिकवत असतो, त्यांना प्रयोग करायला देतो, प्रयोगशाळा असतात, पण त्याही पेक्षा लहान वयामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचदा अशा सुसज्ज प्रयोगशाळा जिथे उपलब्ध नसतात पण त्यांनाही ही गोडी वाटावी म्हणून असे असंख्य प्रयोग असतील ना, जसे आपण घरच्या घरी करू शकतो आणि ते कुतूहल किंवा ती आवड त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो. विनीता मॅडम काय सांगाल, असे कुठले म्हणजे दोघींनाही विचारायचं, तुम्ही सांगा आधी. हो नक्कीच, म्हणजे असे खूपच प्रयोग असतात जे आपण घरच्या घरी करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला अगदी एक्झाम्पलच देईन. आम्ही याचा लॉकडाऊनच्या काळामध्ये असं एक जवळपासच्या आदिवासी शाळांमध्ये हे प्रयोग ऍक्च्युली करून पण म्हणजे बघितले होते. त्यांना घरून सायन्स एक्झिबिशन जी एरवी शाळांमध्ये भरतात तर त्याच्या बदली तुम्ही घरी करा, त्याचा व्हिडिओ काढा मोबाईलवर साधा आणि आम्हाला पाठवा, असं आम्ही एक थोडं प्रयोग केले होते. आणि त्याच्यामध्ये खूपच म्हणजे मुलांनी इतक्या सुंदर गोष्टी म्हणजे बनवल्यात की साध्या घरी असलेल्या वस्तू वापरून त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग दाखले. कुठल्याही विषयात, सायन्समधल्या कुठल्याही विषयात तुम्ही करा आणि आम्हाला दाखवा, असे खूपच म्हणजे खूप इंटरेस्टिंग प्रयोग आम्हाला बघायला मिळाले. आणि त्याच्यातून खरं सांगायचं तर म्हणजे आमच्यासाठी सुद्धा खूप गोष्टी नवीन होत्या. म्हणजे इतक्या वर्ष आता आम्ही या विषयामध्ये काम करतोय, पण काही अशा छोट्या छोट्या गोष्टी वापरून काही डेमॉन्स्ट्रेशन देणं वगैरे ह्या गोष्टी म्हणजे आणि त्यांचं त्यांनीच शोधून काढलं, त्यांच्याही विचारशक्तीला चालना मिळते. अंजली मॅडम तुमच्याकडून ऐकायचं, पण आता आपण एक फोन घेऊया. श्वेता कोसलगे आपल्याशी बोलतायत चंद्रपूरवरून. नमस्कार, बोला श्वेताजी. हा बोला. माझा प्रश्न आहे मॅडम, माझी मुलगी 3रीत आहे आणि तिला आहे ना खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करायचा आहे.
तर आम्ही थोडंसं मागासलेल्या भागात किंवा आदिवासी भागात राहतो ना चंद्रपूर असल्याच्या नंतर तिला मोठेपणी आता मी म्हणजे कसं काय मार्गदर्शन करू किंवा तिला कुठं शिकायला पाठवू म्हणजे ती खगोलशास्त्रामध्ये पुढे जाईल, अभ्यास करल नक्कीच. असं तिची खूप इच्छा आहे. तिला मी रात्री वगैरे चांदणे वगैरे दाखवते, सप्ततारे असं दाखवते, संध्याकाळचं ताऱ्याचं निरीक्षण करायला लावते आणि आपलं हे म्हणजे जे मला माहित आहे ते सगळं सांगते. पण तरी पण आता पुढे तिला शिकायचं आहे, खगोलशास्त्रामध्ये जायचं आहे, तर मी तिच्यासाठी काय करायला हवं किंवा तिला कुठे शिकायला नक्कीच. पाठवावं लागेल मला? नक्कीच श्वेताताई, नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू. खूप छान प्रश्न त्यांनी विचारले. मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर इतरही जे पालक आहेत किंवा बऱ्याचशा लहान लहान मुलांना, लहान मुलांनाच काय आपल्या सगळ्यांनाच ह्या यंग पिढीला या क्षेत्रात करिअर करायचं असेल किंवा इकडे यायचं असेल तर काय सांगाल? अंजली मॅडम काय सांगाल? खरं तर मुख्य पहिले पालकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की विज्ञानात सुद्धा खूप पुढे करण्यासारखं आहे. आणि सध्या आपण असं बघतो की नॉर्मली साधारण 10वी-12वीच्या आधी मुलांना असं असतं की परीक्षा द्यायच्या आहेत आणि ते तेवढाच अभ्यास करतात, परीक्षा देतात आणि 12वीत चांगले मार्क मिळाले तर मग त्यांना इंजिनिअरिंगला किंवा म्हणजे मेडिकलला किंवा अशा प्रोफेशनल कोर्सेसला जायचं असतं. म्हणजे काही नाही मिळालं तर विज्ञानात येतात मुलं, असं बऱ्याच वेळात बघायला मिळतं. तर पहिले पालकांची जबाबदारी आहे की असे जर मुलांना कुतूहल असेल तर ते कुतूहल त्यांनी त्यांचं जागृत ठेवावं. त्यांना तिथल्या आसपासच्या, अगदी स्वतःला नाही सांगता येणार तरी आसपासच्या जवळच्या गावात किंवा शहरात जे कॉलेजमध्ये टीचर्स असतील त्यांना भेटायला न्यावं. त्यांच्याकडनं त्यांना थोडंसं त्यांचं शंका निरसन करता येईल आणि पुढे त्यांना BSc करायला परमिशन द्यावी. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना करायचं असतं. म्हणजे मला मी एक उदाहरण सांगते की माझ्याकडे एक MScला मुलगी आली होती. ती म्हणाली तिला 12वीला ती मेरिटमध्ये आली होती आणि तिला तेव्हा खगोलशास्त्रात इंटरेस्ट होता. तर शेवटी तिने नारळीकरांचं नाव सांगितलं आणि मग ती म्हणाली की मला खगोलशास्त्रात करायचं, म्हणून तिला तिच्या पालकांनी परवानगी दिली की ठीक आहे इंजिनिअरिंगला नको जाऊ पण तू फिजिक्सला जा आणि खगोलशास्त्रात कर. आणि मग ती पुण्यात आली आणि पुण्यात फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये जेव्हा ती MSc करायला आली तिथे पण खगोलशास्त्र एक विषय, स्पेशल विषय म्हणून असतो. पण मग तिला आवड पदार्थ विज्ञानात निर्माण झाली, मटेरियल सायन्स आवडायला लागलं आणि ती म्हणाली आता मला मटेरियल सायन्समध्ये करायचंय. आता मी माझ्या पालकांना कसं कन्व्हिन्स करू की मला आता ह्याच्यात नाही ह्याच्यात करायचंय. तर ते म्हणजे खूप मला असं वाटतं की पालकांची जबाबदारी आहे की तुम्हाला त्यांना पुढे आणायचं आहे आणि त्यांना जर पुढे त्यांची जी काही त्यांना जी आवड आहे ती तुम्हाला जोपासायची असेल तर त्यांना जे करायचंय ते करू द्यावं. त्याला आपण सपोर्ट कसा करता येईल ते बघावं आणि त्याला पुढे म्हणजे जाऊ द्यावं. आणि बेसिकली आता तरी म्हणजे खगोलशास्त्रात पुढे तिला करायचंय, जो स्पेसिफिकली प्रश्न विचारलाय, पण बेसिक त्यांना 12वी पर्यंत विज्ञान. आणि मला इथे स्पेशली सांगायचंय की विज्ञानात सर्व विषय राहू द्यावे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं बघतो की मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग करायचंय तर मॅथमॅटिक्स घ्यायचं, बायोलॉजी सोडून द्या किंवा मेडिकलला जायचं तर मॅथमॅटिक्स सोडून द्या. तर तसं न करता सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे सर्व विषय 12वी पर्यंत मुलांनी शिकावे आणि त्याच्यानंतर त्यांना BSc करता येईल. BSc झाल्यावर मग त्यांना पुढे शोधावं लागेल की त्यांना कुठल्या विषयात आवड आहे आणि मग त्यांना स्पेशलायझेशन काय कशामध्ये करायचं. आणि तसंच या क्षेत्रामध्ये अजून काय काय संधी आणि कशा संधी आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या आयुष्यात या विज्ञानाशिवाय आपण जगू शकत नाही, अशा विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनीता नवलकर आणि डॉक्टर अंजली क्षीरसागर. मला दोघींना प्रश्न विचारायचा आहे. विनीता मॅडम, आधी तुम्हाला विचारते की आपल्याकडे जर विज्ञान दृष्टी असेल ना तर आपलं वैयक्तिक आणि सामाजिक हे दोन्ही आयुष्य किंवा जगणं फार सुसह्य होऊ शकतं. काही गोष्टी आपण टाळू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, नक्कीच. म्हणजे एखाद्या गोष्टीमागचं जर तत्व नीटपणे माहिती असेल तर खूप गोष्टी सोप्या होतात. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर ग्रहण. अजूनही आपल्या समाजामध्ये ग्रहणाबद्दल खूप म्हणजे भीती आहे. आणि बरेच लोक ग्रहणाच्या काळामध्ये खात नाहीत किंवा ग्रहण झाल्यानंतर अख्खं घर साफ करायचं वगैरे ह्या गोष्टी अजूनही खूप चालू असतात बऱ्याच ठिकाणी. पण जर तुम्ही ऍक्च्युली त्याच्या मागचं जर सायन्स समजून घेतलं तर एक फक्त सावलीचा खेळ आहे तो. म्हणजे चंद्राची सावली आपल्या पृथ्वीवर पडते हे एवढंच काय ते. तर त्याच्यामध्ये असं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. ही जर गोष्ट तुम्हाला माहिती असेल
तर आपोआपच तुम्ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून पुढे जाऊ शकता. त्यामुळे आपलं लाईफ ॲक्च्युली खूप सोपं होतं जर आपल्याला बेसिक सायन्स माहिती असेल, प्रत्येक गोष्टीमागचं जर कारण आपल्याला माहिती असेल तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात आपल्याला. अंजली मॅडम काय सांगाल? मी मागे म्हटलं तसं की श्रद्धा किंवा हे ज्या गोष्टी असतात त्या वैयक्तिक असतात, पण विज्ञान हे सामाजिक आहे. म्हणजे विज्ञानाने एखादी गोष्ट सांगितली तर ती सर्वमान्य असते आणि त्यामुळे डिफरन्स ऑफ ओपिनियन खूप कमी होऊ शकतो असं मला वाटतं. तर तो एक मोठा फायदा आहे की साधं बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपले डिस्कशन्स होऊन आपले वाद होतात किंवा आपल्याला एकमेकाचं पटत नाही, तर जर वैज्ञानिक दृष्टिकोन असला तर सगळ्यांचं एकमत होण्याचं जास्त चान्सेस आहेत असं मला वाटतं. म्हणजे मुळात तो वैज्ञानिक, जसं तुम्ही आता खूप छान सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे आणि तो असला की सगळ्यांचं एकमत होऊ शकतं. तर हाच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा किंवा प्रत्येकामध्ये त्याची एक सुरुवात व्हावी, तो रुजावा, मुळात तो रुजावा, यासाठी काय काय करता येईल, काय सांगाल? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी आपल्याला गोष्टी घडताना दिसतात त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारणं की काय होतंय त्याच्यामध्ये. की कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलं की असं होतं की आता जसं आपल्याला माहिती की एज वन, मी जसं घरणांचाच विषय घेतला, फार पूर्वीपासून आपले सगळेच म्हणजे अँसेस्टर्स आपल्याला सांगत आलं की हा तुम्ही खाऊ नका, हे करू नका. पण जर तुम्ही हे विचारलं की का नाही खायचं, काय फरक पडतो, म्हणजे काय होतं, तर हे जेव्हा तुम्ही का हा प्रश्न विचारता तेव्हा तुमचे बरेच प्रश्न सुटतात. तेव्हा तुम्ही त्याच्या मागचं कारण जाणून घेण्यासाठी इच्छुक असता, तरच तुम्ही त्याच्याबद्दल शिकू शकाल. आणि आपले म्हणजे डे टू डे लाईफमध्ये असेल किंवा मोठे शोध असतील, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हीच होती की एखादी गोष्ट आपल्याला दिसते ती का घडते. आता म्हणजे आपण हा दिवस साजरा करतोय, सी.व्ही. रामननी आणि आपलं हे शोधलं, रामन इफेक्ट जो दिला, सो त्याचं पण त्यांची स्टार्ट म्हणजे गोष्ट जर आपण सांगायची गेली तर ते जेव्हा इंडियात परत येत होते, बोटीनी प्रवास करत होते, तेव्हा समुद्राच्या पाण्याचा रंग बदलत जात होता. तर तो बघून त्यांना तर लाईटचा इफेक्ट काय आहे ह्याच्यावरनं त्यांनी पुढे भारतात येऊन वेगवेगळे लिक्विड्स घेऊन तो शोध करून त्याचा रामन इफेक्ट हा दिला. तर मूळ प्रश्न हाच होता की का बदलतोय, रंग का बदलतोय, हे त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. तर त्याच्याबद्दल मग कुतूहल निर्माण झालं आणि मग त्यांनी त्याच्या पुढे रिसर्च केला. सो का हा प्रश्न फार इम्पॉर्टंट असतो की एखादी गोष्ट जर घडते तर ती का घडते हे जर तुम्ही समजून घेतलं तर बऱ्याच गोष्टी म्हणजे मुळात आपण होते विज्ञान समजून घेऊ शकतो. अंजली मॅडम, खूप मोठा विषय आहे, वेळ कमी आहे, तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने ती आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो? बेसिकली मला असंच वाटतं की दृष्टिकोन म्हणजे आता आपण विज्ञान वापरतोय ना, त्यामुळे विज्ञान जर नसतं तर आपण काय केलं असतं असं जर आपण बघितलं तर आपोआपच खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन यायलाच पाहिजे प्रत्येकाला. कारण आता आज हल्ली आपण बघितलं तर गृहिणी सुद्धा मायक्रोवेव्ह, मिक्सर अशा सगळ्या गोष्टी वापरतात. अगदी न शिकलेला मनुष्य सुद्धा मोबाईल वापरतोय. तर हे सगळं कशामुळे शक्य झालं? तर बेसिकली अगदी छोट्या वस्तू ज्या होत्या, आता ट्रान्झिस्टरचा शोध लागला म्हणून हे सगळं पुढे झालं. तर असा शोध लागला नसता तर आपलं आयुष्य कसं झालं असतं असा जरी विचार केला तरी वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप होऊ शकतो असं मला वाटतं. आणि मला खरं तर एक मुद्दा अगदी वेळ कमी पण सांगावासा वाटतो तुमच्याकडून की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आज आपण वीज, पाणी ह्या सगळ्या गोष्टी वापरतोय, विज्ञानामुळे शक्य झालंय, पण तरीही त्याचा वापर कसा आणि कितपत करावा की त्या गोष्टी आपण म्हणजे अगदी मुबलक मिळत असल्या तरी त्या कुठे ना कुठेतरी संपूही शकतात. तर त्याचा वापरही आपण योग्य प्रमाणे केला पाहिजे, काय सांगाल? आता वीज पर्टिक्युलरली आपल्याला माहिती आहे की म्हणजे आत्ताचाच एक झालं उदाहरण की अमेरिकेमध्ये नॉर्मली बर्फ पडतो बऱ्याच ठिकाणी, पण काही ठिकाणी नेहमी पडत नाही आणि तिथे आता बर्फ पडला आणि त्यांना सवय नव्हती, तर त्यांची वीज एकदम सगळीकडे थंड झालं तर वीज खूप खेचली गेली आणि सगळी वीज बंद पडली. म्हणजे दिवसभर अमेरिकेत एखाद्या गावामध्ये वीज नव्हती असा आपण विश्वासच ठेवू शकत नाही, पण असं झालंय. तर ह्याच्यावरनच कळतं की आपल्याला जे काही साधनं आता उपलब्ध आहेत ती आपण खूप काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. आणि जेव्हा गरज आहे तेव्हा जसं वीज आपण दिवे म्हणतो की दिवे जेव्हा आपण एखाद्या खोलीत नसतो तर ते बंद करावे. तर हा दृष्टिकोन पण आपल्याला त्याच्याबरोबरच डेव्हलप करायला पाहिजे. आपण असं म्हणू शकतो आपल्याकडे आता जी साधनं आहेत त्याचा वापर विचारपूर्वक करावा. आणि विज्ञान आहे, आपण जसा आपल्या पावला पावलावर उपयोग करत आहोत, फक्त का हा प्रश्न स्वतःला विचारा, ते समजून घ्या आणि त्याच्याबरोबर चाला, जगणं अतिशय सुसह्य होईल. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यम तर तुम्हाला माहितीच आहेत, आपलं माध्यम आहे www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जीमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूबवर तुम्ही आपला सखी सह्याद्री आणि इतरही कार्यक्रम पुन्हा बघू शकता. www.youtube.com/DD सह्याद्री. ट्विटर आयडी सुद्धा आहे. अंजली मॅडम,
विनिता मॅडम, आज तुम्ही इथे आलात, छान गप्पा मारल्या, छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आम्हाला पण खूप आवडलं तुमच्याबरोबर गप्पा मारायला आणि त्या निमित्ताने इतर लोकांशी आम्ही बोलू शकलो. भेटूया संवाद साधू पुढील शकलो. भागात पुन्हा एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.